आपण पाहतोय इयत्ता 4थी आणि 5वी स्कॉलरशिपसाठी गणित या विषयातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे अपूर्णांक, ज्याच्यावरती आधारित 10 प्रश्न विचारले जातात. 10 प्रश्न म्हणजे 20 मार्क. 100 पैकी 20 मार्क फक्त या टॉपिकवरती आधारित असतात. एवढा एक टॉपिक. आणि आज जे प्रश्न आपण घेणार आहोत असेच प्रश्न, हेच प्रश्न मागील काही वर्षांमध्ये परीक्षेला आलेले आहेत. असेच प्रश्न पुढे जाऊन परीक्षेला येणार आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. पहा, आजच्या क्लासमधला पहिला प्रश्न. अपूर्णांकाची एक पदावली दिलेली आहे. तर पदावलीचा नियम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पदावलीचा नियम काय आहे राजांनो? कंचे भागू बेव. याचा अर्थ काय? पहिला कंस सोडवायचा आहे, त्यानंतर कंसाच्या नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि वजाबाकी. हा एक बेसिक नियम आहे. त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी बेरीज आणि वजाबाकी क्रमशः येते, लागोपाठ येते, त्यावेळी जी क्रिया अगोदर येईल ती क्रिया अगोदर करायची. आणि गुणाकार आणि भागाकारामध्ये सुद्धा जर गुणाकार आणि भागाकार या क्रिया क्रमशः आल्या किंवा लागोपाठ आल्या तर त्यामध्ये सुद्धा जी क्रिया सुरुवातीला येईल तीच क्रिया सुरुवातीला करायची. असं म्हणायचं नाही सर भागाकार सुरुवातीला म्हणजे कंचे भागू बेवनुसार अगोदर भागाकार येतो, मग आम्ही अगोदर भागाकारच करणार. जर त्या पदावलीमध्ये गुणाकार पहिला आला असेल तर गुणाकारच अगोदर करायचा आणि नंतर भागाकार करायचा. कोणत्या दोन नियमात लक्षात ठेवायचं? बेरीज आणि वजाबाकीमध्ये आणि गुणाकार आणि भागाकारामध्ये लक्षात ठेवायचं. क्रमशः आले तर जी क्रिया अगोदर येईल ती क्रिया अगोदर करून घ्यायची. आणि बाकी राहिला प्रश्न कंचे भागू बेवचा, तो नियम तर सगळ्यांना माहिती आहे. आता त्यानुसार जर आपण गेलो तर पहिल्यांदा आपल्याला हा कंस सोडवावा लागणार आहे. ठीक आहे, पहिल्यांदा कंस सोडवायचा आहे. त्या कंसामध्ये पुन्हा आतमध्ये बेरीज अगोदर करावी लागेल. ठीक आहे, अगोदर बेरीज करावी लागेल आणि त्यानंतर वजाबाकी करावी लागेल. चला सुरुवात करू आपण. 15/7 अधिक 6/7 वजा 2/7 हा कंस आहे, वजा 4/7. सिंपल. अगोदर कंसामधली बेरीज करून घेऊया. आता पुन्हा बेरीजचा नियम आपल्याला माहिती आहे. ज्या पूर्णांकांमध्ये छेद सारखा असतो त्या पूर्णांकाचा छेद जसाच्या तसा ठेवावा आणि अंशाची बेरीज करून घ्यावी. 15 आणि 6 किती बाळांनो? 21 वजा 2/7 आहे असं ठेवा, वजा 4/7 बाहेरचा जसाच्या तसा ठेवला. पुढची स्टेप ही वजाबाकी करून घ्यावी लागेल. वजाबाकीमध्ये सुद्धा छेद जर समान असेल तर छेद जसा आहे तसा ठेवावा आणि अंशांची वजाबाकी करावी. 21 मधून 2 गेले, किती उरतात बघा? 19 उरतात आणि कंसाच्या बाहेरचा 4/7. पुन्हा वजाबाकी आहे आणि छेद सारखा आहे. छेद जसाच्या तसा ठेवा आणि अंशांची वजाबाकी. 19 वजा 4 बाळांनो किती मिळणार आहे? 15. 15/7 हे या पदावलीचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. 15/7 कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, याच्यानंतरचा प्रश्न काय म्हटलंय बघा? b गुणिले 1/8 बरोबर 8 तर b बरोबर किती? आता सिंपल एक नियम लक्षात ठेवा. 1/8 ला कितीनं गुणल्यानंतर 8 येतं असं त्यांनी म्हटलंय. जर हे 8 1/8 आहे, छेदस्थानी 8 आहे. हा 8 जर आपण अंशस्थानी घेऊन जायचं म्हटलं तर गुणाकारामध्ये जाणार. इकडं भागाकार असेल तर इकडं गुणाकार होणार बरोबर चिन्हाच्या उजवीकडे. इकडं बेरीज असेल तर तिकडं वजाबाकी होणार, इकडं वजाबाकी असेल तर तिकडं बेरीज होणार, विरुद्ध क्रिया होणार. ठीक आहे, म्हणजे b बरोबर 8 64. याचा अर्थ काय? तर 64 ला 1/8 न गुणलं तर आपल्याला उत्तर 8 मिळणार. म्हणजे 1/8 म्हणजे काय? 8वा भाग, किंवा मग 64 ला 8 न भागल्यानंतर 8 मिळते. ठीक आहे, म्हणजे b ची किंमत 64 असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सिंपल, अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा काय म्हटलंय?
चुकीचा पर्याय कोणता? बघा, आकृती दिली आणि आकृतीचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे, त्या आकृतीचं वर्णन अपूर्णांकामध्ये करायचं आहे. इथे किती भाग आहेत बाळांनो? 4. 1 2 3 आणि 4 हा चौथा भाग. त्या 4 मधला एक भाग आहे का? आहे, म्हणजे हा अपूर्णांक बरोबर लिहिलाय. पुढं एकूण भाग किती आहेत रे? बघा, एकूण भाग किती आहेत? 1 2 3 4 5 6. आता ही जी डार्क केलेली आकृती आहे बघा, ही रंगवलेली जी भाग दिसतोय ते ना 2 भागा एवढे आहेत. म्हणजे छेदस्थानी जी संख्या लिहायची, आता तुम्ही जर म्हटला सर इथं एकूण 7च भाग दिसत आहेत, तर ते चुकीचं आहे. सर्व भाग सारखे पाहिजे आणि सारखे भाग करायचे म्हटलं तर इथं 2 भाग होतील, हा 7वा आणि हा 8वा. 8 पैकी 2 भाग रंगवले त्याचे. म्हणजे याला जर आपण असं लिहिलं 8 पैकी 2 भाग, तर मग याला संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय मिळेल? बेकबे बेचोक 8, म्हणजे 1/4च मिळणार आहे. म्हणजे हा अपूर्णांक सुद्धा बरोबर पद्धतीने लिहिलाय. पुढे चला, याच्यामध्ये बघा किती भाग होतील सारखे? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 भाग होतील. सारखे 8 भाग होतील. त्यापैकी रंगवले किती? हे 2 आणि हे 2 4. म्हणजे याला आपण असं लिहू शकतोय 8 पैकी 4 भाग रंगवलेत. 8 पैकी 4 भाग रंगवले. मग याला जर संक्षिप्त रूप दिलं आपण तर 4 1 4 4 2 8, म्हणजे 1/2 येणं अपेक्षित होतं, पण आलंय का? नाही. म्हणजे चुकीचा पर्याय आपला पर्याय क्रमांक 3 आहे. आणि आपलं परीक्षेमध्ये लिहिण्याचं उत्तर बरोबर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 आहे. त्याने चुकीचा विचारला ना राजांनो, म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 घेतला. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही मोजू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. एकूण किती भाग केले? 16 सारखे भाग केले. त्या 16पैकी किती रंगवलेत राजांनो? 1 2 3 आणि 4 रंगवलेत. किती रंगवले? 4 रंगवले. याला संक्षिप्त रूप द्या. 4 1 4 4 इंचोक 16 1/4, म्हणजे हा बरोबर लिहिलाय. चुकीचा पर्याय पर्याय क्रमांक 3 असेल. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा काय म्हटलंय? यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? सर्वात लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक कोणते दिलेत पहा? 4/7 7/4, त्यानंतर 2/28 5/14. आता लक्ष द्या, काय करायचं आहे आपल्याला? सर्वात लहान अपूर्णांक ओळखायचा आहे. सर्वात लहान याचा अर्थ याची तुलना करायची आपल्याला. आणि अपूर्णांकाची तुलना करत असताना कोणता लहान आणि कोणता मोठा ठरवत असताना सर्वात प्रथम आपल्याला छेद सारखा करून घ्यावा लागेल. काय करावं लागेल? मी दोन्ही मेथड सांगणार आहे तुम्हाला. छेद सारखा करावा लागणार आहे. छेद जर सारखा केला तर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक छोटा, किंवा तो अपूर्णांक लहान असेल. ठीक आहे. याचा जर आपल्याला छेद सारखा करायचा असेल राजांनो, तर बघा 28 आहे. 7च्या पाड्यात 28 आहे. 7 चौक 28. 4च्या पाड्यात आहे. 4 7 28. 14च्या पाड्यात आहे. 14 2 28. म्हणजे याचा छेद आपण 28 करू शकतोय. म्हणजे इथं बघा सममूल्य अपूर्णांक करत असताना छेदस्थानी ज्या संख्येनं गुणतोय त्या संख्येनं अंशस्थानी सुद्धा गुणायचं. 7 ला कितीनं गुणायचं आहे? 4 न, म्हणजे वरती सुद्धा 4 ला 4 न गुणायचं. पुढं इथं 4 ला 7 न गुणायचं आहे, म्हणून अंशामध्ये सुद्धा 7 न गुणून. इथं 28 ला कशानं गुणायची आवश्यकता आहे का रे? नाही, 1 न गुणून. 14 ला कितीनं गुणल्यानंतर 28 येतं? 2 न. ठीक. चला, 4 इंचोक 16/28. 7 7 49/28. 2/28 आणि इकडं आहे 5 2 10/28.
मला सांगा सर्वात लहान अपूर्णांक कोणता असेल? छेद समान झाले, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. तर 2/28 हा अपूर्णांक सर्वात लहान आहे. हा अपूर्णांक सर्वात लहान आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. दुसरी काय मेथड असेल? दुसऱ्या पद्धतीने कसं करणार आहे आपण बघा. या दोघांची जर तुलना केली तर याचा तिरकस गुणाकार करायचा. बघा 4/7 आणि 7/4 मध्ये 4 चौक 16 आणि 7 49. कोण मोठा? 49 मोठा, म्हणून 7/4 मोठा. परत आपल्याला काय करायचं? सर्वात लहान काढायचं. लहान कोण आहे? 4/7 आहे. परत हा संपला. 4/7 ची आणि 2/28 ची तुलना करा. बघा हा 28 चौक 4 8 32 3 4 2 8 3 11 112 आणि 7 2 14. कोण लहान आहे बाळांनो? 14. 14 म्हणजेच कोण? 2/28 लहान आहे. परत 2/28 ची आणि राहिला 5/14 यांची तुलना करा. बरोबर आहे. मग 14 2 28 आणि 28 पंचे 140. बरोबर. हा मग याच्यामध्ये कोण लहान आहे? 28 म्हणजेच 2/28 सर्वात लहान झाला. ठीक आहे. या पद्धतीनं करा किंवा मग या पद्धतीने करा. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 6/10 या अपूर्णांकात 6/10 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? बघा सिंपल आहे राजांनो. 6/10 मध्ये 6/10 किती वेळा मिळवावं लागेल म्हणजे बेरीज आपल्याला 3 मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी 6/10 मिळवत आहे त्यावेळी छेद तर सगळ्याचा सारखा 6/10च मिळवायचं ना. म्हणजे कितीही वेळा मिळवला तर छेद सारखा आहे, तो जसाच्या तसाच राहील ना. मग बघा छेद 10 राहील. मग मला सांगा 10 कोणत्या संख्येला भागल्यानंतर उत्तर 3 मिळतं रे? तर 10 30ला भागल्यानंतर. कितीला? 30ला. म्हणजे 10 30. मग मला सांगा अंशस्थांची बेरीज करायची मला. 6 मध्ये आणखी 6 किती वेळा मिळवल्यानंतर 30 येतं? 6 पंचे 30. 6 6 6 6 6 असं 5 वेळा मिळवल्यानंतर मला 30 मिळणार आहे. मग त्याच्यातला एक 6 तरी तर दिलाय ऑलरेडी, म्हणजे अजून 4 वेळा मिळवावं लागेल. किती वेळा? 4 वेळा. बघा 6/10 6/10 6/10 6/10 आणि 6/10. बघा छेद जसाच्या तसा ठेवा आणि 6 6 6 6 6 6 पंचे 30 आणि उत्तर आपल्याला 3 मिळेल. म्हणजे किती वेळा मिळवावा लागतोय? 4 वेळा मिळवावा लागतोय. ठीक आहे. किती वेळा? 4 वेळा. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकताय. मग 4 वेळा असं कुठं लिहिलंय? पर्याय क्रमांक 4 मध्ये लिहिलंय. चला 29/8 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही? सममूल्य अपूर्णांक नाही. सममूल्य अपूर्णांक नाही. सममूल्य म्हणजे काय? समान मूल्य. आणि त्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक काढण्यासाठी आपण काय करतो? एकतर अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणायचं किंवा अंशाला आणि छेदाला समान संख्येनं भागायचं. मग आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळेल. बेरीज किंवा वजाबाकी चालणार नाही. एकतर गुणायचं आहे किंवा भागायचं आहे. ठीक. चला 29/8. आता इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलाय, याचा आपण अंशाधिक करून घेऊ. छेद आहे असा ठेवायचा, या दोघांचा गुणाकार करायचा. 8 त्रिक 24 आणि त्यांच्यामध्ये अंश मिळवायचा. म्हणजे किती मिळाला? 29/8. मग 29/8 चा सममूल्य आहे का? आहे. दुसरा पर्याय बघा. बरं इथं बघा पूर्णांकयुक्त आहे असा ठेवला. 8 त्रिक
24. 24 अधिक 6 किती येईल बाळांनो? 30/8. हा पूर्णांक युक्त होईल का? नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बघा. कोणता अपूर्णांक अपूर्णांक नाही म्हटलंय, सममूल्य नाही, तर हा अपूर्णांक सममूल्य नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. आता याच्यामध्ये कसं ओळखायचं पूर्णांक युक्त आहे का नाही? जर बाळांनो 2 न भागलं तर काय येणार आहे रे? 58/2 केलं तर किती दोन्ही 58 असतं? तर 29 दोन्ही 58 असतं. किती दोन्ही 16 असतं? तर 8 दोन्ही 16 असतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा सममूल्य आहे. बरं, याच्यामध्ये बघा, जर आपण याला 10 न भागलं तर 1 शून्य जाईल. 29/8 म्हणजे हा सममूल्य आहे, हा सुद्धा सममूल्य आहे, हा पण सममूल्य आहे. पर्याय क्रमांक 3 सममूल्य नाही, म्हणून उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 असेल. एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे, तर ती संख्या कोणती? तिसरा भाग 33 आहे बघा. तिसरा भाग खूप महत्वाचा आहे. तिसरा भाग म्हणजे काय रे बाळांनो? त्याला 1/3 असं म्हटलं तरी चालेल किंवा 1/3 असं म्हटलं तरी चालेल. 3 पैकी 1 भाग. कोणती तरी एक संख्या अशी आहे की ज्या संख्येचा 1/3 किंवा तिसरा भाग 33 आहे. मगाशी मी सांगितलं तुम्हाला हे 3 आहे ना, इकडं अंशस्थानी असेल तर इकडं छेदस्थानी जाईल, म्हणजे 3 9 आणि 3 9, म्हणजे ती संख्या 99 असणार आहे. 99 या संख्येचा तिसरा भाग 33 आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही आणखी काय करू शकताय? तिसरा भाग 33 आहे म्हणजे 3 सारखे भाग केले तर तिसरा भाग 33 आहे, म्हणजे 33 33 33 असे 3 भाग करावे लागतील. 33 33 आणि 33 यांची सगळ्यांची बेरीज करावी लागेल, तरी 99 मिळेल मला. कोणत्याही पद्धतीने करा, उत्तर बरोबर येणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर असेल. पुढे चला. चला, या चौकोनाच्या जागी कोणतं चिन्ह येईल? अतिशय सोपा प्रश्न. याच्यासाठी मी एक शॉर्ट ट्रिक पण सांगणार आहे छानपैकी, आणि तुम्हाला छेद समान करून कशी तुलना करायची तेही सांगणार आहे. पहिला आपण आपली बेसिक मेथड पाहू. 17/8 आणि 23/6. बाळांनो, जर छेद सारखा करायचा असेल तर इकडच्या छेदानं इकडं गुणायचं आणि इकडच्या छेदानं इकडं अंशाला पण आणि छेदाला पण गुणायचं, तर मग छेद सारखा होईल. बघा, 17 सक 102, 8 सक 48. चला, 23 8 184, 8 सक 48. बोला, आता छेद सारखा झाला. मग छेद समान असल्यानंतर काय करतो आपण? ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. 184 मोठा आहे का 102? 184 मोठा आहे, म्हणून 23/6 हा मोठा अपूर्णांक असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असेल. आता मगाशी देखील एका प्रश्नामध्ये मी सांगितलं तुम्हाला. चला, इथं ना क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, तिरकस गुणाकार. या 6ला ना 17 कडे घेऊन जायचं आणि गुणायचं, आणि 8ला इकडे घेऊन जायचं. चला, मग सहज लक्षात येईल. 17 सक किती? 102 आणि 23 8 किती? 184. कोण मोठा? 184 मोठा, म्हणजेच 23/6 मोठा. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. 7/5 गुणिले 5/7 अधिक 1 बरोबर किती? अतिशय सोपा प्रश्न आहे, थोडंसं लक्ष द्या. जर तुम्ही गुणाकारामध्ये अपूर्णांकाचा गुणाकार करत असतो त्यावेळी आपण काय करतोय? अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार करतो. अंशांचा गुणाकार करायचा, अंशस्थानीच ठेवायचा, आणि छेदस्थानचा गुणाकार करून छेदस्थानी लिहायचा. ठीक. बघा, 7 5
35, 35 अधिक 1. मला सांगा 35 भागिले 35 किती रे? 1. आणि इकडचा अधिक 1 असे किती झाले? 2. हां, ते जर तुम्ही थोडंसं व्यवस्थित लक्ष दिलं, जर अपूर्णांक अशा पद्धतीने आले असतील आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर इथं 7 1 7 या पद्धतीने करा. 5 1 5 म्हणजे इथं 1 उरेल आणि इथला 1 असे 2. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय मिळणार आहे? 2. पर्यायामध्ये कुठं आहे रे बाळांनो? पर्याय क्रमांक 3 मध्ये. 6/18 या पूर्णांकात 6/18 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? सेम. हा प्रश्न प्रकार खूप प्रसिद्ध आहे आणि पेपर काढणाऱ्यांना खूप आवडतो, त्याच्यामुळे आपण परफेक्टच करून जायचं. 6/18 याच्यामध्ये 6/18 किती वेळा मिळवल्यानंतर बेरीज 3 येईल असं म्हटलंय त्यांनी. ठीक, आता मला सांगा 6/18 6/18 6/18 असं किती वेळा मिळवू द्या. छेद समान असेल तर बेरजेमध्ये आपण काय करतो? छेद जसा आहे तसा ठेवतो. मी छेद जसा आहे तसा ठेवला. ठीक आहे, मग 18 कोणत्या संख्येला भागल्यानंतर 3 येतं रे? बोला, सांगा. 18 कोणत्या संख्येला भागल्यानंतर 3 येतं? 54ला. 18 त्रिक 54, बरोबर आहे. मग 6 मध्ये 6 6 6 6 6 असं किती वेळा मिळवल्यानंतर 54 येणार आहे? म्हणजेच 6 9 54, म्हणजे 6 6 6 असं 9 वेळा मिळवल्यानंतर 54 येणार आहे. त्याच्यातला एक 6 ऑलरेडी दिलाय, म्हणजे अजून किती वेळा मिळवावं लागेल? 8 वेळा. अजून किती वेळा? 8 वेळा. म्हणजे हातला इथला एक 6 आणि आणखी 8 असे 9 6 मिळवल्यानंतर 6 9 54 येईल, म्हणजे 8 वेळा मिळवावं लागेल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या पूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा पूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक यांच्यातील फरक किती? आता प्रश्न व्यवस्थित समजून घेतला तर वेळ वाचेल. त्यांनी चढता क्रम लावू द्या किंवा उतरता क्रम लावू द्या, त्यांनी काही म्हणू द्या, आपल्याला काय पाहिजे? एक लहान अपूर्णांक आणि एक मोठा अपूर्णांक पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यातला आपल्याला फरक काढायचा आहे. आता या अपूर्णांकाचे निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल सगळ्या अपूर्णांकांचे अंश सारखे आहेत. सर्वांचे अंश सारखे आहेत. मग आता नियम काय सांगतो? ज्या अपूर्णांकांचे अंश सारखे असतात त्या अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. मग आता याच्यामध्ये सर्वात लहान छेद कोणता आहे? 3/2. म्हणजे सर्वात मोठा कोण येणार बाळांनो? ज्याचा छेद लहान आहे तो सर्वात मोठा येणार. आणि सर्वात लहान कोण असणार? ज्याचा छेद मोठा तो सर्वात लहान. कोणाचा छेद मोठा? तर 3/8चा छेद मोठा. हा झाला सॉरी सर्वात लहान. हा सर्वात मोठा झाला, हा सर्वात लहान झाला, आणि या दोघांमधला आता काय करायचं? आपल्याला फरक काढायचा. फरक काढणं म्हणजे काय करायचं? वजाबाकी करायची. सर्वात मोठ्यामधून सर्वात लहान वजा करायचं. सिंपल आहे. याच्यामध्ये बघा, जर आपण 2ला 4 गुणलं तर 8 येईल आणि आपला छेद समान होईल. बरोबर आहे, छेद तर सारखा करावा लागेल बेरीज करण्यासाठी. पुढं चला. 4 त्रिक 12 बेचोक 8 वजा 3/8. आता याच्यामध्ये छेद समान आहे असं ठेवा आणि 12 आणि 3ची वजाबाकी करा. 12तून 3 गेले, किती उरतात रे राजांनो? 9 उरतात. 9/8. म्हणजे याचा चढता किंवा उतरता क्रम लावला आपण. उतरता क्रमानं म्हटलंय त्यांनी, आपण लावला नाही उतरता क्रम. कारण का? तर सर्वात मोठा आणि सर्वात लहान पाहिजे. ते 2 मिळाले की आपण काय केलं? मग त्यांच्यातला फरक काढला. 9/8. मग आता तसा पर्याय कुठं दिसतोय का? नाही.
तर 9 अंश छेद 8चा सममूल्य कुठं दिसतोय का रे बाळांनो? दिसतोय. तर मग या दोघांनाही अंशामध्ये आणि छेदामध्ये 2 न गुणलं तर 9 दोन्ही 18 आणि 8 दोन्ही 16. 18 अंश छेद 16 दिसतंय का? कुठं दिसतंय. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय म्हटलंय? प्रज्ञाजवळ एकूण 5 डझन वह्या होत्या. त्यापैकी 1/2 पट वह्या तिनं अनुष्काला व 1/5 पट वह्या प्रज्वलला दिल्या. तर तिच्याजवळ किती वह्या शिल्लक राहिल्या? चला लक्ष द्या. प्रज्ञाजवळ किती डझन आहेत? 5 डझन. 5 डझन वह्या आहेत. 5 डझन म्हणजे किती रे? 1 डझन म्हणजे 12. तर 5 डझन म्हणजे किती? 12 गुणिले 5, 12 पंचे 60. म्हणजे प्रज्ञाजवळ 60 वह्या होत्या. किती वह्या? 60. त्यापैकी 1/2 पट वह्या अनुष्काला दिल्या. बघा 60चा 1/2. 1/2 म्हणजेच काय रे बाळांनो? अर्धा. म्हणजे निम्म्या वह्या. जर या पद्धतीने केलं तर 60 अंश छेद 2 30 वह्या अनुष्काला दिल्या. पुढे चला 1/5 पट वह्या प्रज्वलला दिल्या. प्रज्वलला तिच्याकडे वह्या होत्या 60. त्यापैकी 1/5 पट 1/5. मग 60चा 1/5 म्हणजे 60 भागिले 5 केलं तर मग काय येईल? किती पंचे 60? 12 पंचे 60. किंवा मग जर तुम्हाला काहीच नाही जमलं तर असं करा, काय हरकत नाही. 5 एक 5, 5 दोन्ही 10 म्हणजे किती? 12. म्हणजे 12 वह्या प्रज्वलला दिल्या. तर तिच्याजवळ किती वह्या शिल्लक राहिल्या? आता एकूण दिल्या किती रे तिनं? एकूण किती दिल्या? 0 आणि 2, 2, 3 आणि 4, 42 वह्या दिल्या. मग शिल्लक किती राहिल्या बाळांनो? तर 60 होत्या. 60 पैकी 42 दिल्या. जर तुम्हाला आडवी वजाबाकी येत नसेल तर उभी करा, काही फरक पडत नाही. 10तून 2 गेले 8 उरतात, 5तून 4 गेलं 1. म्हणजे 18 वह्या शिल्लक राहतील. किती वह्या शिल्लक राहतील? 18. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीतील रेखांकित अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? रेखांकित भाग रेखांकित भाग किती आहे पहा. एकूण किती भाग आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. एकूण किती समान भाग केले? 8. त्यापैकी रेखांकित किती आहेत? 1 2 3 आहेत. म्हणजे रेखांकित भागाला अपूर्णांकामध्ये कसं दर्शवतोय आपण? 3 अंश छेद 8 असं दर्शवतोय. त्यांनी सांगितलंय की रेखांकित भागाचा जो अपूर्णांक आहे त्याचा सममूल्य कोणता असेल? सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे. सममूल्य अपूर्णांक कसा शोधतो आपण? अंशाला पण आणि छेदाला पण त्याच संख्येनं गुणायचं किंवा त्याच संख्येनं भागायचं. मग आता इथं 3 अंश छेद 8 आहे, इथं 33 छेद 88 आहे. 3 ला 11 न गुणलं, 8 ला 11 न गुणलं तर 33 अंश छेद 88 येईल. बरोबर आहे. म्हणजे हा सममूल्य आहे. त्यांनी काय विचारलं आपल्याला? बघा, अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो. तर पहिलाच दर्शवतोय. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. जर 36 अंश छेद 60 असेल तर मग 3चा 36 होण्यासाठी किती न गुणावं लागतं? 12 त्रिक 36. आणि जर छेदामध्ये गुणलं तर 12 8 96 येणं अपेक्षित होतं. हे येत नाही. बर, 3चा 45 करायचा असेल तर कोणत्या पाड्यामध्ये तिसऱ्या स्थानी 45 येतं? तर 15 त्रिक 45. बरोबर आहे. मग 15 8 किती रे राजांनो? 120 येणं अपेक्षित होतं. नाही. पुढं 60 आहे. 3चा 60 करायचा तर 20 त्रिक 60.
मग 20 बोला 20 160 आहे का रे? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा सममूल्य अपूर्णांक आहे. चला पुढं. छान प्रश्न. 312/1009, 706/2018, 344/1009. आता इथं ना छेद मोठे दिलेत, संख्या मोठ्या मोठ्या दिल्या म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही, घाबरायचं तर अजिबात नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं ज्यावेळी तुम्हाला प्रश्न दिला जातो परीक्षेला त्यावेळी तो प्रश्न सुटणारा असतो, सॉल्व्ह होणारा असतो. विद्यार्थ्यांना प्रश्न सुटू नये, खूपच अवघड जावं या उद्देशाने प्रश्न दिलेला नसतो. तुम्ही सोडवू शकाल असेच प्रश्न दिलेले असतात. फक्त आपण कधी कधी घाबरतो, व्यवस्थित विचार नाही करत. 1009 आणि 2018 काय लक्षात येत आहे का? येत आहे. 1009च्या दुप्पट आहे. 1000च्या दुप्पट 2000 आणि 9च्या दुप्पट 18. बरोबर आहे. म्हणजे इथं छेद सारखा करण्यासाठी मला 2 न गुणावं लागेल. इथं 2018 छेद आहे, इथं काही आवश्यकता नाही, जसं आहे तसं ठेवा. इथं पण 1009 दिलाय, म्हणजे 1009चा 2018 करण्यासाठी मला 2 न गुणावं लागतं, म्हणून मी 1009ला 2 न गुणून घेतो. चला 312 गुणिले 2. जर तुम्हाला तोंडी नाही जमत तर या पद्धतीने करा, काही फरक पडत नाही. 2 दोन्ही 4, 2 एक 2, 2 त्रिक 6, काही अडचण नाही. नसल तर 300ची दुप्पट 600 आणि 12ची दुप्पट 24, 624 डायरेक्ट लिहा. इथं 2018 येणार अधिक 706 छेदस्थानी 2018 आणि अधिक इथं बघा मी सांगितलेल्या पद्धतीनं जर चालत असेल तुम्हाला 300ची दुप्पट 600, 44ची दुप्पट 88, 688 नसेल तर या पद्धतीने करा, काही फरक पडत नाही राजांनो, फक्त उत्तर बरोबर येणं गरजेचं आहे. चला छेद सगळ्यांचा सारखा आला, मग आता बेरीज करून घेऊ अंशांची. बरं, अंशांची बेरीज करताना जर तुम्हाला आडवी बेरीज नसेल जमत तर उभी करून घ्या, काही अडचण नाही. 624, 706 आणि 688, 4 आणि 6 10, 10 आणि 8 18, हाचा 1 आला, 8 आणि 2 आणि 1 3, 3 आणि 8 11, परत हाचा 1 दिला, 6 आणि 1 7, 7 आणि 7 14, 14 आणि 6 किती रे राजांनो 20, म्हणजे अंशस्थानी सुद्धा 2018 येईल. मग 2018 भागिले 2018 एकच, 2018 1 2018 पाडा म्हणा, काय अडचण नाही. म्हणजे उत्तर काय मिळणार आहे आपल्याला? 1 मिळणार आहे. किंवा मग 2018 अंश 2018 दिलंय त्यांनी, पर्याय क्रमांक 4 मध्ये तसं दिसतंय आपल्याला. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रोहितला दरमहा 18,000 रुपये पगार मिळतो, त्यातील 1/9 भाग पेट्रोलवर. चला आता पेट्रोलसाठी किती खर्च होतोय पहा. त्याचा एकूण पगार आहे त्याचा 18,000. त्या 18,000चा 1/9 भाग पेट्रोलसाठी खर्च होतो. अंशानं अंशाला गुणायचं. याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 असतो. मग जर आपण इथं 1 असं लिहिलं तर याचा 9 1 9 येईल. आता याचा भागाकार 9 1 9, 9 दोन्ही 18 आणि 1 2 3 उरलेले शून्य जसेच्या तसे द्या. म्हणजे 2,000 रुपये त्यानं पेट्रोलसाठी खर्च केले. पुढे चला. 4/9 भाग घर खर्चावर. घर खर्च 18,000चा 4/9 भाग त्यानं घर खर्चासाठी. पुन्हा अंशानं अंशाला गुणलं तर बघा 18 चोक, किंवा मग एक स्टेप वाढवतो मी, 18,000 गुणिले 4 छेदस्थानी 9 मिळेल.
परत यांचा गुणाकार केला तर 1 2 3 3 शून्य आहे असे द्या. आणि मग या 18 न 4 ला गुणा, 18 चौक 72 भागिले 9. पुन्हा आपल्या लक्षात येईल की 9 1 9 9 8 72 आणि 3 शून्य आहे असे द्या. जर तुम्हाला असा भागाकार येत नसेल तर घाबरायचं नाही, या पद्धतीनं करा, काही अडचण नाही. 9 8 72 शून्य हे 3 शून्य आहे असे वरती द्या. चला, घर खर्चासाठी त्यानं 8,000 रुपये खर्च केले. पुढे चला. बँकेच्या हप्त्यावर खर्च करून उरलेली रक्कम तो शिल्लक ठेवतो. बँकेच्या हप्त्यासाठी किती भाग खर्च केलाय? 2/9 भाग. चला, बँकेसाठी किती खर्च केला? 2 बँक 18,000चा 2/9 भाग. ठीक, मग 18,000 गुणिले 2 छेदस्थानी 9 लिहा. 18 दोन्ही 36 वरचे 3 शून्य आहे असे द्या भागिले 2. पुन्हा बेक बे हाचा 1 82 16 म्हणजे परत सॉरी काहीतरी गडबड झाली रे, इथं गडबड झाली. 18 दोन्ही 36 36,000 भागिले 9 9 चौक 36 येतं राजांनो. 4,000 रुपये त्यानं बँकेमध्ये. ठीक आहे, हप्ता भरला तर शिल्लक ठेवतो. तर तो किती रक्कम शिल्लक ठेवतो? आता मला सांगा, खर्च किती झाला रे राजांनो? बघा, खर्च किती झाला एकूण ते अगोदर आपण शोधू. ठीक आहे, 2,000 रुपये पेट्रोलसाठी गेले, घर खर्चासाठी 8,000 रुपये गेले आणि बँकेमध्ये हप्ता त्यानं 4,000चा भरला. या सगळ्यांची बेरीज करा. 2 आणि 8 10 10 आणि 4 14 14,000 रुपये खर्च झाला. मग त्यांनी विचारलं शिल्लक किती राहतील. आता त्याला पगार किती होती बाळांनो? 18,000 रुपये. त्या 18,000मधून हे जे 14,000 आहेत खर्च झालेले ते वजा करू. किती उरतील मग? 8 मधून 4 गेले 4, एकातून 1 0. 4,000 रुपये शिल्लक राहतील. तर शिल्लक किती राहतील? 4,000 रुपये. पर्यायामध्ये तसं दिसत नाही, मात्र आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे चला. 25चे 1/5 पट, 100चे 1/2 पट बरोबर डॅश डॅशचे 1/5 पट चौकोनात योग्य संख्या लिहा. अतिशय सोपं आहे. चाचीचे म्हणजे काय? बोला. चाचीचे म्हणजे गुणाकार. 25ची 1/5 म्हणजे 1/5 अधिक 100ची म्हणजे 100 गुणिले 1/2 बरोबर बॉक्सचा 1/5 पट. चल थोडंसं लक्ष द्या. 25 1 25 छेदस्थानी 5 राहील. 100 1 100 छेदस्थानी 2 राहील बरोबर बॉक्सचा 1/5 येईल. ठीक आहे, आता यांची बेरीज करायची आपल्याला. बघा, बेरीज करत असताना छेद सारखा करावा लागेल. 25/5 मग याला जर 2 न गुणलं इकडं तर 10 येईल आणि इकडं 2 ला कितीनं गुणावं लागेल? 5, म्हणजे अंशामध्ये सुद्धा 5 न गुणायचं. ठीक आहे, चला मग इथं काय मिळणार आहे मला? 25 दोन्ही 50, 5 दोन्ही 10, 100 5 500 भागिले 10 बरोबर
10 आहे असं ठेवा, अंशाची बेरीज 550 येईल. इकडं छेदस्थानी असलेला 5 इकडं अंशस्थानी येणार, म्हणजे गुणाकारामध्ये येणार. आणि बॉक्स आहे असं राहणार. 1 0 1 0 कट झाला, बरोबर आहे. आणि मग 55 गुणिले 5, 5 5 25, हातचे 2, 5 5 25 आणि 2 27, म्हणजे ती संख्या 275 असेल. पर्याय क्रमांक 1. आणखी काय करू शकता रे तुम्ही? बघा इथं भाग जातो पूर्ण. बघा इथून खालच्या एवढ्या स्टेप वाढवण्यापेक्षा जर इथं आपण काय केलं, 5 5 25, 50, 50 आणि 5 किती रे राजांनो? 55. आणि मग इकडचा 5 छेदस्थानी इकडं आणून गुणला तर मग डायरेक्ट आपल्याला 275 उत्तर मिळून जाईल. त्या बॉक्सच्या जागेला 275 ही संख्या असणार आहे. ठीक, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील आकृतीतील रेखांकित भाग कोणता दशांश अपूर्णांक दर्शवतो? आता दशांश अपूर्णांक म्हटले, ठीक आहे. आता हे दोन्ही तर व्यवहारी आहेत, ते तर कट झाले. जे या दोन्हीपैकी कोणता आहे बघूया. एकूण किती भाग आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 भाग आहेत. एकूण 16 भाग आहेत. त्याच्यातील रेखांकित किती आहेत? 1 2 3 आणि 4. म्हणजे काय? तर 4 अंश 16. परत याला संक्षिप्त रूप द्या. 4 1 4, 4 इंच 16, 1 अंश छेद 4 येणार. पण 1 अंश छेद 4 इथं दिलंय म्हणून आपण ते बरोबर निवडायचं का? नाही. त्यांनी काय विचारलं बाळांनो? दशांश. दशांश अपूर्णांकात दर्शवलं पाहिजे. मग 1 अंश छेद 4 म्हणजे काय? पावभाग. आणि पावभागाला दशांश मध्ये आपण कसं दर्शवतो? 0.25 असं दर्शवतो. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. ठीक, चला पुढं. आता या दोघांमध्ये तुलना करायची, ठीक आहे. कोण लहान आणि कोण मोठा हे ठरवायचे. चला बघा, मगाशी मी सांगितलं या 7ला इकडे आणा आणि या 13ला इकडे घेऊन चला. 7 7 49 आणि 13चा वर्ग 169, बरोबर आहे. मग मला सांगा 49 मोठा आहे का 169 मोठा आहे? 169 मोठा आहे, म्हणून आपण असं चिन्ह करणार. ठीक आहे. असं चिन्ह पर्यायामध्ये कुठं कुठं दिसतंय? 3 मध्ये दिसत नाही. पुढे चला. आता या दोघांमध्ये बघा, या दोघांमध्ये काय करायचं आहे? छेद सारखा करण्यासाठी 7 7 49, इथं सुद्धा 7नच गुणायचं. मग 13 7 किती? 91 आणि 7 7 49. 91 अंश छेद 49, 91 अंश छेद 49 सारखं आलं म्हणून इथं बरोबर चिन्ह येणार. बघा अशी चिन्ह कुठं दिसत आहेत? तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक, चला पुढं. 1 अंश छेद 7 मध्ये 1 अंश छेद 7 किती वेळा मिळवावे? मिळवले असता उत्तर 7 मिळेल. चला, 1 अंश छेद 7 मध्ये 1 अंश छेद 7 किती वेळा मिळवल्यानंतर उत्तर 7 मिळेल असं म्हटलंय त्यांनी. बघा किती वेळा मिळवलं तर छेद सारखा असणार आहे. छेद सारखा असेल तर छेद जसा आहे तसा ठेवणार आहे. मग कोणत्या संख्येला 7 भागल्यानंतर 7 येतं? तर 7 7 या दोघांचा गुणाकार करा. 7 7 49. ठीक, मग 1 आहे इथं. 1 मध्ये अजून किती मिळवल्यानंतर 49 येईल रे? 48. म्हणजे 48 वेळा 1 अंश छेद 7 1 अंश छेद 7 मध्ये मिळवावं लागेल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल.